अंजली किचनमध्ये आज तुमचे स्वागत आहे। आज मी तुम्हाला मस्त असं बनवून दाखवणार आहे डाळ ढोकळी म्हणजे डाळ फळ। तर मी त्याच्यासाठी इथं साहित्य घेतलेले आहे बघा। इथं मी तुरीची डाळ घेतली आहे एक वाटी भरून मोठी। इथं मोठा बाउल भरून मी एक गव्हाचं पीठ घेतलेलं आहे। आपल्याला लागणार आहे थोडंसं तेल, पाणी। इथे घेते फोडणीसाठी मी मोहरी, जिरं, थोडासा हिंग घेतला आहे, थोडी कोथिंबीर घेतली आहे, लसणाच्या 4-5 पाकळ्या घेतल्यात, कढीपत्ता घेतला आहे, 4 मिरच्या घेतल्यात, हळद घेतली आणि मीठ आणि थोडासा टोमॅटो लागणार आहे आपल्याला। मस्त डाळ आता आपण 3 ते 4 वेळा मस्त धुवून घ्यायची, कारण तिला पावडर वगैरे लावलेली असते डाळीला। मस्त धुवून वगैरे स्वच्छ हे बघा किती खराब पाणी निघाले ह्याचं। अशी धुवून घेऊया। ही 4 ते 5 वेळा मी धुवून घेतलेली आहे मस्त डाळ, स्वच्छ धुवून निघाली आहे बघा। आता पाणी ठेवते मी डाळीमध्ये, आपण पाणी टाकूया आणि मस्त 3 ते 4 शिट्ट्या करून मस्त गाळ होईपर्यंत मस्त डाळ आपण शिजवून घेणार आहे। आता ह्या डाळीमध्ये आपण काही पण टाकणार नाही, फक्त नुसती डाळ आपण शिजवून कुकरला घेणार आहे। मस्त ते मी एक 3 ते 4 शिट्ट्या मस्त ह्याच्या करून घेऊया आता आपण। तोपर्यंत मी डाळ फळासाठी आपल्याला गव्हाचं पीठ लागणार आहे ते मी मळून घेणार आहे। आता इथं मी मस्त हे 4 चपात्या होतील इथपर्यंत मी हे पीठ मी छान मळून घेतलेलं आहे। आता हे पीठ आपण मस्त आता झाकून ठेवूया एक डाळ शिजेपर्यंत अर्धा तास तरी आपल्याला हे पीठ असं झाकून ठेवूया। 4 शिट्ट्या झालेल्या आहेत, मस्त डाळ आपली शिजली असेल आता। मस्त गाळ झाला आहे डाळीचा बघा। हिला मी काढून घेते। आता ही डाळ मस्त मी तुरीची शिजवून घेतली आहे। 4 शिट्ट्यामध्ये डाळीचा पूर्ण गाळ झालेला आहे। आता आपण ह्याला फोडणी देणार आहोत। इकडे मी आता गॅस चालू करते। तेल छान तापले, आपण तेल टाकून घेऊया याच्यामध्ये। टाकले लसूण झाले की याच्यात जिरं टाकते मी। लसूण आपला चांगला परतला आहे। आता आपण ह्या मिरच्या टाकू याच्यामध्ये। टोमॅटो आता कट करून टाकूया आपण। आता आवडीप्रमाणे याच्यात हिंग टाकलाय मी, त्यात कढीपत्त्याची पानं टाकून घेऊया आणि मस्त इथं आपण टोमॅटो टाकलेला आहे, मिरची टाकली आहे। आता थोडीशी हळद टाकते। आता आपली फोडणी छान आता झालेली आहे। आता आपण ह्यात डाळ टाकूया। आता ह्या डाळीमध्ये मी पाणी टाकून घेते। आपल्याला डाळ ढोकळी डाळ फळ बनवायचे, त्यासाठी थोडं पातळच आपल्याला ही डाळ झाली पाहिजे आपली। आता टाकू चवीनुसार मीठ। अशा पद्धतीने आता ह्याला मी मस्त ह्या डाळीला आता मस्त फोडणी दिलेली आहे। ऐन वेळेस आपण हा पदार्थ आपण कधीही बनवू शकतो। जरी थोडं शिळं पीठ आपलं शिल्लक राहिलं तरी पटकन कुकरला डाळ लावून हा पदार्थ आपण करू शकतो। मुलांना पण खूप आवडीने हा पदार्थ आवडतो, मोठ्यांनाही आवडतो, असं काही नाही आहे। मस्त गरम गरम तूप टाकलं की हे डाळ फळ खाल्लं की एकदम पोट गच्च भरतं आपलं। कोथिंबीर पण टाकून घेते, कढीपत्त्याचं पान पडलं। जास्त घट्ट डाळ बनवायची नाही आपल्याला, ही पातळ सरस बनवायची, कारण आपण ह्यात पीठ टाकणार आहे। अजून थोडंसं जरा मी पाणी टाकते, ॲड करते याच्यामध्ये, नाही तर आपली डाळ ढोकळी एकदम घट्ट होऊन बसेल। छान भिजून झालेली आहे मस्त। थोडं पीठ टाकून घेते याच्यावर। आता ह्याला थोडं पीठ टाकून आपण अजून जरा घट्ट करून घेऊया। गॅस बारीक करते डाळीचा, करून घेऊया पिठाचा। काय म्हणते का तिकडं लावलं असं
मस्त आता ह्याची आपण पातळ चपाती लाटून घेणार आहे. डाळ फळासाठी एकदम पातळ चपाती लाटायची, म्हणजे खाताना आपल्या तोंडाला जास्त त्रास होत नाही. जितकं पातळ करून तेवढी छान लागते ह्याची आणि शिजलं जातं पटकन. मस्त आपलं हे पातळ लाटून झाले. आता मी नुसतं कापायला घेते. अशा पद्धतीने बघा मी एकदम पातळ अशा ह्याला चकोल्या पण म्हणतात. आता हे मस्त आपण ह्या वरणामध्ये आता हे सोडून देतोय छान अशा. आता अशा पद्धतीने मी ह्या सगळ्या चपात्या करून कापून ह्याच्यामध्ये टाकून देते. अशा पद्धतीने आता ह्या सगळ्या चपात्या करून मी ह्याच्यात टाकून दिल्या. हे आम्ही 3 माणसांसाठी हे जेवण आज बनवलं आहे, कारण आम्ही सगळ्या लेडीजच होतात घरी, म्हणून म्हटलं आपल्या रेसिपी पण होईल आणि पटकन आपला एक पदार्थ पण होईल छान. खूप मस्त अशी. म्हणजे अजून थोडंसं मीठ टाकते मी. आता मस्त यायला आपण एक 10 मिनटं किंवा 10 किंवा 5 मिनटं जास्तीत जास्त 10 मिनटं हे मस्त शिजवून देऊया आपण मस्त, कारण हे पीठ आहे हे व्यवस्थित शिजलं पाहिजे, नाहीतर ह्याचा पोटाला त्रास होतो. तर मी हे तडक्याचं भांडं ठेवले गॅस चालू करून. आपली आता डाळ फळ मस्त तयार झालेलं आहे. आता आपण ह्याच्यात वाढायला घेऊया. अशा पद्धतीने हे डाळ फळ आपलं तयार झालेलं आहे. आता ह्याला आपण मस्त वरनं तुपाची फोडणी देणार आहे जरा एकदा. त्यात मी 1 चमचा तूप टाकून घेते. पहिली पण आपण ह्याला फोडणी दिलेली आहे, पण अजून एकदा ह्याला खमंग फोडणी देऊया. त्यात टाकते मोहरी, आणि थोडासा जिरं आणि हे कढीपत्त्याचं फक्त 2 पानं टाकते. आणि मस्त आता ह्याच्यावर आपण हे टाकून देऊया. आणि थोडीशी आपण वरतून आता कोथिंबीर टाकूया बारीक चिरलेली. तर मस्त आहे बघा मी डाळफळ तयार केलेलं आहे खूप छान असं. तर तुम्हाला जर माझी ही रेसिपी जर नक्की आवडली असेल तर मी ह्याला आता मस्त वरून आपण तुपाची फोडणी दिलेली आहे. जर माझी ही रेसिपी जर आवडली असेल तर नक्की तुम्ही घरी करून बघा ह्या पद्धतीने. आणि माझ्या चॅनलला शेअर करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा. धन्यवाद.